नमस्कार मंडळी. आजच्या भागाचं वैशिष्ट्य असं की आज पारावर 2 लेखक तर आले आहेत, पण पुस्तक मात्र एकच आहे. डॉक्टर सतीश नाईक आणि डॉक्टर दुर्गा गाडगीळ या डॉक्टरद्वयांनी एकत्रितपणे एका महत्त्वाच्या विषयावर हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे कॅन्सर म्हणजे डोकं फिरलेल्या पेशी. तुमच्या भुवया उंचावल्या गेल्या ना, माझंही अगदी असंच झालं होतं. डोकं फिरलेल्या पेशी काय आहे काय या पुस्तकात? आपण ते सारं या गप्पांमध्ये जाणून घेणारच आहोत. प्रथमतः डॉक्टर सतीश नाईक आणि डॉक्टर दुर्गाताई गाडगीळ यांचं मी ग्रंथालीतर्फे साहित्याच्या पारावर हार्दिक स्वागत करते. तसंच वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया नोंदवणारे सतीश जोशी यांचंही पारावरील गप्पांमध्ये स्वागत. आणि हो, नवनवीन विषयांवरील पुस्तकांसंबंधी जाणून घ्यायच्या उत्कंठेपोटी शुक्रवारी भरणाऱ्या या साहित्य संमेलनाला न चुकता आपली हजेरी लावणाऱ्या तुम्हा ग्रंथप्रेमी मंडळींचंही मी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, डॉक्टर मंडळींचा परिचय, त्यांच्या पदव्या, त्यांनी केलेलं काम, नियतकालिकांमधील त्यांचं लिखाण, प्रकाशित साहित्य याची यादी खूप मोठी असते. डॉक्टरांनी मात्र मला फार लांबलचक परिचय करून न देण्याची तंबी भरली आहे. त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून त्यांचा अल्प परिचय करून देते. डॉक्टर सतीश नाईक हे प्रामुख्याने मधुमेहाची प्रॅक्टिस करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. दिवाळी अंक, वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमध्ये त्यांचे 900हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मराठी, हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये त्यांची आत्तापर्यंत 15 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेष म्हणजे एका पुस्तकाचं प्रकाशन माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झालं आहे. डॉक्टर, पहिला प्रश्न. पुस्तक हातात घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मनात येईल असा, कॅन्सर म्हणजे डोकं फिरलेल्या पेशी हे शीर्षक का निवडलं आणि डोकं फिरतं म्हणजे नक्की होतं काय या पेशींना? आणि हो डॉक्टर, या आगळ्या वेगळ्या मुखपृष्ठाबद्दल सुद्धा जाणून घ्यायची वाचकांना उत्सुकता असेल, तर त्याबद्दलही सांगा. नमस्कार. येताची तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी एक गोष्ट नक्की करीन. आम्हा दोघांतर्फे मी प्रथम ग्रंथालयाचे आभार मानेन. दोन्ही गोष्टींसाठी. एक म्हणजे त्यांनी हे पुस्तक प्रकाशन केलं आणि त्याच्याच बरोबर आज आम्हाला वाचकांशी संवाद साधण्याची संधी दिली. पहिली गोष्ट अशी आहे की पुस्तकाचं नाव कॅन्सर म्हणजे डोकं फिरलेल्या पेशी हे का आहे हे आधी आपण समजून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सरमध्ये होतं काय की साधारणपणे सगळ्याच पेशींमध्ये वाढण्यासाठी जीन्स असतात आणि वाढ थांबण्यासाठी पण जीन्स असतात. आणि ह्या दोघांमध्ये होणारा जो बदल असतो या जीन्समध्ये, त्याच्यामुळे कुठेतरी कॅन्सर होतं. म्हणजे एक पेशी नुसती वाढत राहिली किंवा दुसरी पेशी मरण्याचं विसरली म्हणजेच वाढत राहिली, त्या दोन्ही प्रकारे कॅन्सर होतं. हे ज्या कॅन्सर एकदा झाल्यानंतर त्यात मूलतः 3 बदल असतात. बाकीच्या पेशीमुळे सगळ्याच पेशी वाढल्या, जास्ती प्रमाणात वाढल्या, तर त्याच्या ज्या काही गाठी होतात त्या कॅन्सरच्याच असतात असं नाही. एक, ती पेशी ही फक्त वाढत राहिली पाहिजे. हा एक भाग झाला. म्हणजे इतर गाठींसारखं त्याच्यामध्ये हा गुणधर्म आहे. दुसरं जो गुणधर्म आहे त्याच्यामधला तो म्हणजे ती आपली जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकतं. इतर कुठल्याही पेशी एका जागेहून दुसऱ्या जागी गेला की त्यांना मग त्या मृत होतील. मग त्या कॅन्सरच्या पेशींमध्ये ही क्षमता असते की त्या एका ठिकाणाहून निघून दुसरीकडे जाऊ शकतात. तिसरं, त्या पेशींमध्ये दुसरीकडे गेल्यानंतर त्यांना अर्थात जगायचं आहे म्हटलं तर रक्तपुरवठा म्हणजे त्यांना स्वतःचा रक्तपुरवठा करण्याची ही कुठेतरी क्षमता लागते. आणि या तिन्ही मिळून जेव्हा एखादी पेशीमध्ये बदल झालेले असतात, त्या पेशीच्या केंद्रामध्ये बदल झाला तो कॅन्सर होतो. अर्थात सगळे जीन्स असतात ते पेशी केंद्रामध्ये. साहजिकच ज्याला आपण एक पेशी केंद्र म्हणजे एक प्रकारे डोकं झालं ना, ते डोकं याचं फिरल्यानंतर माणूस कसा वागतो
त्याची कुठलीही शिस्त, कुठल्याही गोष्टी, कुठलेही नियम समाजाचे पाळत नाही, अगदी त्याचप्रमाणे या पेशी अगदी आपल्या मनाप्रमाणे वाकडे दिशा वागू लागतात आणि म्हणूनच हे नाव दिले डोकं फिरलेल्या पेशी. सोबत एक आणखी महत्वाचं आहे, त्यात कॅन्सर हा शब्द हवा होता कारण लोकांना नुसतं अर्थबोध नसता झाला की डोकं फिरलेल्या पेशी असं जर नुसतं नाव असलं तर कळलं नसतं, म्हणून कॅन्सर म्हणजे डोकं फिरलेल्या पेशी. पुस्तकाचं मुखपृष्ठ हे एक वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ आहे, ते गोपी कुकडे या प्रसिद्ध आर्ट डायरेक्टरनी बनवलंय. त्याच्यामध्ये नेमकं काय तर एक आपण पूर्वी अलिबाबा 40 चोरची कुठेतरी कथा ऐकलेली असेल. त्या कथेमध्ये कसं की ती मार्जिना म्हणून जी अलिबाबाची असिस्टंट असते ती त्या 40 चोरांना ज्या बुदल्यामध्ये घालून, तेलाच्या बुदल्यामध्ये घालून घ्यायचं, त्याच्यातच ते तेल होते, गरम तेल होते आणि त्या चोरांना मारते. असं ह्या कॅन्सरच्या पेशी वेचून वेचून मारणं ही ट्रीटमेंटची, उपचारांची एक दिशा असते. तेच याच्यात अभिप्रेत आहे. आणि त्या बुदल्यामधून येणारे जे चोर आहेत, तुम्ही जर बारीक पाहिलं तर त्या चोरांचे डोळे हे आपण जे खेकडा म्हणतो त्या खेकड्याचे बनलेले आहेत, पण एक खेकडा आणि कॅन्सर याचं जवळचं नातं त्यामध्ये आहे, ते त्याच्यात अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे कॅन्सर म्हणजे डोकं फिरलेल्या पेशी हे असं एक विचार करून दिलेलं नाव आहे आणि त्याप्रमाणे त्याचं मुखपृष्ठ बनलं आहे. किती सोप्या शब्दात कॅन्सर पेशींचे गुणधर्म सांगितलेत तुम्ही डॉक्टर. मंडळी, ही अशीच सोपी भाषा या पुस्तकात वापरली गेली आहे, त्यामुळे सर्वसाधारण माणसांच्या मनात उद्भवणाऱ्या कितीतरी शंकांचं निरसन हे पुस्तक वाचल्यावर होतं. या पुस्तकाच्या सहलेखिका डॉक्टर दुर्गाताई गाडगीळ यांनी 30 वर्ष वेगवेगळ्या औषध कंपन्यांमध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून आपली सेवा दिली. सध्या त्या वैद्यकीय संशोधन या विषयात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यरत आहे. डॉक्टर दुर्गाताई आणि डॉक्टर सतीश, पुढचा प्रश्न मला तुम्हा दोघांनाही विचारायचा आहे, जो मला खूप चिंताजनक वाटतो. पूर्वी एखाद दुसऱ्याला होणारा हा दुर्धर रोग आता मात्र घरोघरी आबालवृद्धांना होताना दिसतो. आपल्या आधुनिक जीवन प्रणालीमुळे त्याचं प्रमाण एवढं वाढलंय का? आणि मुळात कॅन्सर होतो कशामुळे? तर कॅन्सरचं प्रमाण वाढलंय का खरंच? तर त्याच्यासाठी मी असं म्हणू शकते की बरेचसे कारणं असू शकतात. एक म्हणजे काय की आपण आता इंडियामध्ये जरी बघितलं तरी आपण एजिंग पॉप्युलेशन म्हणतो, म्हणजे आपली लाईफस्पॅन वाढलेली आहे आणि एज इज एक फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे एजिंग पॉप्युलेशनला कॅन्सर जास्ती होण्याची शक्यता असते. तसंच आपण जर बघितलं की आपली दिनचर्या, हल्ली आपण खूप सेडेंटरी लाईफस्टाईल जगतो आहोत, म्हणजे आपण आपली मूवमेंट किंवा आपली हालचाल, आपलं चालणं हे खूप प्रमाणात कमी झालं आहे. आणि दुसरं एन्व्हायरमेंटल पोल्युशन, आपल्या आजूबाजूला खूप पोल्युशन असतं आणि ते पण एक कारणीभूत ठरू शकतं. दुसरं म्हणजे ॲन्युअल मेडिकल चेकअप्स हल्ली बरेच जण करतात आणि लोकांना बऱ्यापैकी कळलं आहे की लवकर आपण जर निदान म्हणजे डॉक्टरकडे गेलो आणि लवकर निदान झालं तर आपल्याला पूर्णपणे बरं होण्याचे चान्सेस असतात. आणि ॲन्युअल मेडिकल चेकअप्समध्ये जर दिसलं काही ॲबनॉर्मल तर लगेच मग ते डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान होऊ शकतं. पण त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचे नंबर्स वाढलेत असं आपल्याला वाटू शकतं. आणि शेवटचं मी हे म्हणू शकते की जर आपली ओरल हायजीन म्हणजे दातातनं रक्त येणं किंवा वेडेवाकडे दात असणं आणि ते सारखे आपल्या जिभेला किंवा गालाला आतमध्ये घासलं जाणं आणि आपण रेग्युलर डेंटल चेकअप्स केलं नाही तर तेही एक कारण असू शकतं ज्याने आपण हल्ली कॅन्सरचे केसेस जास्ती दिसतात. आणि एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की जर आपलं डायग्नोसिस लवकर झालं तर पूर्णपणे कॅन्सर बऱ्या होण्याचे चान्सेस तेवढेच जास्ती असतात. मेधाजी, आपण जेव्हा म्हणतो की कॅन्सर कशामुळे होतो तेव्हा त्याच्यात जीवनशैली हा एक महत्वाचा विषय येतो. जीवनशैलीमध्ये माणूस 2 गोष्टी असतात जास्ती महत्वाचं, म्हणजे आपलं शरीराचं वजन वाढू देणं, लठ्ठपणा आणणं, याने प्रॉब्लेम होतोच. कारण जेव्हा व्यक्ती लठ्ठ होत जाते, वाढत जाते त्याचं वजन, त्यावेळेला शरीरामध्ये काही विशिष्ट रसायनं बनतात ज्याला मी ग्रोथ फॅक्टर म्हणतो. या ग्रोथ फॅक्टर जेव्हा येते त्यावेळेला ते वाढीला चालना देणारे असतात
आणि जेव्हा वाढीला चालना देते, एकापेक्षा अनेक पेशी एक प्रकारच्या बनवत राहते, तेव्हा कॅन्सर होतो. म्हणजे लठ्ठपणा हे अनेक शरीराच्या अनेक ठिकाणच्या कॅन्सर मागचं एक कारण आहे असं सिद्ध झालेलं आहे. याच्या पलीकडची गोष्ट अशी की एक नक्की गोष्ट सांगता येईल आणि ती आहे स्मोकिंग किंवा धूम्रपान. तंबाखूचा वेगवेगळ्या प्रकारे वापर याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे व्यसन ही बंदच झाली पाहिजे. इव्हन प्रमाणाबाहेर दारू पिणं याने कॅन्सर होतो हे पण आपल्याला दिसलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या भारतामध्ये आपण नेहमी ते नुसतं तंबाखूचं स्मोकिंग किंवा धूम्रपानाच्या माध्यमातून वापर होत नाही, तर काही वेळेला ते तंबाखू ते जिभेच्या बाजूला ठेवण्याचे प्रकार आहेत, तंबाखू मळून किंवा ते पान खाण्यामुळे तंबाखू जाऊ शकतो. या सगळ्यामुळे आपल्याकडे तंबाखूचा वापर हे मुळातच कॅन्सरकडे नेणारी गोष्ट आहे. प्रमाणाबाहेर अल्कोहोल हे पण आहे आणि वजन वाढवून देणे, या 3 गोष्टी आपण व्यक्तिगत समजतो. या पलीकडे काही व्हायरल इन्फेक्शन्स, उदाहरणार्थ ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा एक व्हायरस आहे. तो काही शहरामध्ये एकदा गेला की तो वेगळ्या प्रकारचे कॅन्सर करू शकतो. विशेषतः ज्या थैली असते गर्भाशयाची थैली, त्याच्या मुखाचा कॅन्सर करणं किंवा तोंडाचे कॅन्सर करणं असं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतो. याबरोबरच लिव्हरमध्ये प्रॉब्लेम करणारा एक हिपॅटायटिस नावाचा वेगवेगळे व्हायरस आहेत, ते हिपॅटायटिस बी, सी वगैरे, त्याच्यामुळे सुद्धा लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो. आणि ही काही रसायनं आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. जे रसायन आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचा संपर्क आला, म्हणजे केमिकल्स किंवा जे अन्नधान्यामध्ये आपण जे फवारे मारतो त्याच्या काही गोष्टींमुळे, त्यांना कार्सिनोजेन हा शब्द आहे, या वेगवेगळ्या कारणांनी कॅन्सर होऊ शकतो. याचा संबंध जीवनशैलीशी जेवढा आहे तेवढाच बाहेरच्या रसायनांची, बाहेरच्या प्रदूषणाशी सुद्धा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हां, म्हणजे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये, लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कदाचित तो कॅन्सर असू शकतो. हा एक मोलाचा सल्ला मिळाला आम्हाला तुमच्याकडून दुर्गाताई. डॉक्टरांना आलेल्या शंकेचं ठोस निदान करण्यासाठी काही चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो, तर त्याबद्दल थोडं आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा ना दुर्गाताई. ज्या भागामध्ये कॅन्सरचा डाऊट आहे त्या भागाचा थोडासा तुकडा काढून किंवा तिकडचे थोडेसे सेल्स काढून त्याचं टेस्ट लॅबॉरेटरीमध्ये, पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीमध्ये करायला लागतं आणि त्या प्रोसिजरला आपण बायोप्सी म्हणतो. कारण का बायोप्सीमधनंच नीट कळू शकतं की हे जे गाठ किंवा जे काही आपण त्यांना दिसतंय ते कॅन्सर असू शकेल का नाही. सो बायोप्सी हे सर्वात पहिलं टेस्ट असते ज्यांनी निदान व्हायला खूप मदत होते. कधी कधी हे जे आपलं कॅन्सरची गाठ असते ती खूप आतमध्ये असते, म्हणजे समजा लिव्हरमध्ये असेल किंवा लंग्समध्ये असेल, तर त्याच्यासाठी नुसती बायोप्सी करण्याच्यासाठी एक मदत त्यांना मिळते. म्हणजे ते अल्ट्रासाऊंड वापरून अल्ट्रासाऊंड गायडेड किंवा CT स्कॅन गायडेड बायोप्सी करतात. पण बायोप्सी म्हणजे एक छोटा तुकडा त्या भागाचा काढून त्याची पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीमध्ये टेस्ट होणे. ओके, मग काही एक्सरेज पहिले काढले जातात. त्याच्याने आपल्याला कळतं की ह्या एक्सरेमध्ये कुठे काहीतरी नॉर्मलपेक्षा वेगळं काही दिसतंय का. ह्याला सिम्पल एक्सरे आपण म्हणू शकतो. ते दिसलं, मग नंतर बायोप्सी झाली की नंतर काही बऱ्याचशा टेस्ट सांगितल्या जातात. सगळ्या पेशंटचा सांगितल्या जातात असं नाही, पण ज्या काही टेस्ट आहेत, लाईक CT स्कॅन, कम्प्युटराइज्ड ॲक्च्युअल टोमोग्राफी, CT स्कॅन त्याला म्हणतो, तर त्याच्या ह्यानी आपण बघू शकतो की काही ग्रोथ आहे का, काही एखादा भाग असा सुजलेला दिसतो का किंवा इरेग्युलर दिसतो का तो भाग, जो नॉर्मली दिसला नाही पाहिजे. आणि CT स्कॅन म्हणजे एक एक्सरेपेक्षा बरेचसे सिरीजमध्ये एक्सरे काढले जातात, त्याला ते CT स्कॅन असं म्हणतात. कधी कधी डॉक्टर्स MRI करायला सांगतात, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणून म्हणतात. त्याच्यामध्ये रेडिओ वेव्स वापरले जातात आणि ते कुठल्या भागात ते कॅन्सरची निदान करायचं आहे त्याप्रमाणे CT स्कॅन किंवा MRIचा वापर केला जातो. MRI जास्ती करून सांगितलं जातं जेव्हा सस्पिशन आहे की कॅन्सर ब्रेस्टमध्ये आहे का, ब्रेनमध्ये आहे का, किडनीजमध्ये आहे का, तेव्हा MRIचा वापर होतो.
ह्या दोन्हीच्या आधी आपल्याला अल्ट्रासाऊंडची माहिती सगळ्यांना असतेच. USG किंवा अल्ट्रासाऊंड आपण म्हणतो, जिथे ते साऊंड वेव्स वापरले जातात, जे आतले टिश्यूज आणि ऑर्गन्स जे आहेत त्याचे कसे ते साऊंड वेव्स ट्रान्समिट होतात स्क्रीनवरती, त्याच्यावरनं कळतं की कुठल्या बॉडी पार्टमध्ये चान्सेस ॲबनॉर्मॅलिटीचे आढळत आहेत का. आपण सगळं ॲक्च्युली आणि हे सगळे टेस्ट आहेत ह्या फक्त कॅन्सरसाठी नाही, इतर डिझिजेससाठी सुद्धा वापरले जातात. अल्ट्रासाऊंडचं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की प्रेग्नंट बायकांना सांगतात की रेग्युलर चेकअप्सला येताना अल्ट्रासाऊंड करून घेऊन या, म्हणजे ते बाळ कसं वाढतंय ते कळतं. सो अल्ट्रासाऊंडचा खूप उपयोग त्याच्यामध्ये पण होतो. पण सुरुवातीला जर अल्ट्रासाऊंडमध्ये असं काही दिसलं की काय ॲबनॉर्मल दिसतंय, तर मग डॉक्टर्स आणखीन टेस्ट सांगू शकतात, CT स्कॅन किंवा MRI किंवा असं काही. आणि पेट स्कॅन हे हल्ली आपण बरेचदा ऐकतोय. तर पेट स्कॅनमध्ये काय आहे की एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स तुम्हाला दिली जाते आणि मग त्याच्यातनं मेजर केलं जातं की तुमच्या अवयवांमध्ये, बॉडी पार्ट्समध्ये किंवा टिश्यूज किंवा ऑर्गन्समध्ये कसा ब्लड फ्लो आहे, कसं त्याचं फिजिओलॉजी किंवा मेटाबॉलिक प्रोसेसेस काय होतात. आय एम सॉरी, मी हे इंग्लिशमध्येच म्हणू शकते नीट, पण ते एक फंक्शन म्हणजे कशी क्रिया आहे त्या भागाची, ते एक आपल्याला त्या पेट स्कॅनमुळे कळू शकतं. लाईक ब्रेनमध्ये किंवा हार्टमध्ये, बोन्समध्ये किंवा कॅन्सर ग्रोथमध्ये, ह्या सगळ्यासाठी पेट स्कॅनसुद्धा कधी कधी सांगितला जातो. बायोमार्कर्स हा एक शब्द आपण सुद्धा ऐकलेला असतो. आणि बायोमार्कर म्हणजे की ब्लड किंवा टिश्यूमध्ये असं एक सबस्टन्स असतं ज्याच्यामुळे आपण कळू शकतं की हे नॉर्मल आहे का हे वाढलेल्या प्रमाणात आहे. सो त्याचं आपल्याला निदान करायला पण मदत होते आणि then डॉक्टर्सना ट्रीटमेंट द्यायला पण मदत होते. आणि ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स कसा आहे ते बघायला सुद्धा हे बायोमार्कर्स चेक करू शकतात. सो बायोमार्कर टेस्ट होतात, त्या बायोप्सीमधल्या टिश्यूमध्ये होऊ शकतात किंवा ब्लडमध्ये सुद्धा होऊ शकतात. आणि लास्टली जर सर्जरी झाली तर ते अख्खं काढलेलं फुल सगळे ते टिश्यूज, ऑर्गन, ते सर्जिकल पॅथॉलॉजीला जातात, जिथे ते बघतात की किती आपल्याला तो कॅन्सर स्प्रेड झालेला आहे, कितपत तो पूर्णपणे निघाला आहे का सर्जरीमध्ये, किंवा आणखीन काही चान्सेस आहेत का की तो पसरू शकेल. ही एक आयडिया आणि स्टेजिंग करायला ती मदत होते सर्जिकल पॅथॉलॉजीची, जे अख्खं सर्जरीनी काढलेला स्पेसिमेन चेक केला जातो आणि त्याच्यावरनं ट्रीटमेंट पुढची काय द्यायची ती सुद्धा मदत होते ह्या सर्जिकल पॅथॉलॉजीमध्ये. आणि लास्टली काय ब्लड टेस्ट सांगितल्या जातात, जसं लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा किडनी फंक्शन टेस्ट किंवा ब्लड काउंट. तर हे सगळं बिफोर ट्रीटमेंट पेशंटची कंडिशन कशी आहे, त्याची लिव्हर्स कशी फंक्शन आहे, किडनी कसे फंक्शन करतात, त्यांचे ब्लड लेवल्स, हिमोग्लोबिन लेवल्स किती आहेत, ब्लड काउंट किती आहेत, ते आधी कळतं. आणि नंतर प्रत्येक ट्रीटमेंट, एस्पेशली किमोथेरपी आणि रेडिओथेरपीच्या नंतर ह्या काही ब्लड टेस्ट केल्या जातात की आपल्याला कळतं की किती आपले इतर सेल्स पण काही अफेक्ट झाले आहेत का, आपण ती किमोथेरपी कंटिन्यू करू शकतो का नाही, का थोडी डिले करायला लागते. सो ह्या सगळ्यासाठी ब्लड टेस्ट सुद्धा केल्या जातात. हे थोडक्यामध्ये जे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात आणि सांगितले जातात कॅन्सरच्या निदानासाठी, त्याची मी थोडक्यात माहिती दिली आहे. डॉक्टर, इतके दिवस या टेस्टची नुसती नावं माहिती होती हो, पण त्या चाचण्यातून डॉक्टरांना कॅन्सरच्या पेशींबद्दल कोणती अधिकची माहिती मिळते हे माहीत नव्हतं. तुमच्या या उत्तराने त्याचा नेमका उलगडा झाला. डॉक्टर सतीश, कॅन्सर हा एक आजार नव्हे असं पुस्तकाच्या अगदी सुरुवातीच्या पानांमध्ये आलेलं वाक्य मी वाचलं आणि मला खूप आश्चर्य वाटलं. तर त्याबद्दल थोडं सांगा. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आम्ही जेव्हा असं म्हटलंय की कॅन्सर हा एक आजार नव्हे, तेव्हा त्याची पार्श्वभूमी समजून घ्या. बाकीचे जे सगळे आजार आहेत त्याच्यामध्ये एखादीच गोष्ट असते, म्हणजे ब्लड प्रेशर वाढला, तो कमी केला, प्रश्न सुटला, त्याला एक साचेबंद एक वर्तुळ आहे त्याच्या आसपास. कॅन्सर ही मात्र अत्यंत अनप्रिडिक्टेबल गोष्ट आहे. याचं कारण असं की ज्या पेशीमध्ये कॅन्सरची पहिल्यांदा सुरुवात झाली त्याच्यात किती बदल झाले हे कोणाला सांगता येत नाही सुरुवातीला तरी. आता मॉलिक्युलर लेवलला आम्ही त्याचा शोध घेतो, पण हे पेशीमध्ये जेवढे बदल त्याप्रमाणे त्याचं पुढचं सगळं ठरतं गणित
की याला कुठले उपचार चालणार, कुठल्या प्रकारची आम्ही केमोथेरपी देऊ, त्याच्यावर किती प्रकारे ट्रीटमेंट केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. शिवाय हे जे बदल होत असतात ते एका वेळेला एका क्षणी घडलेले नाही आहेत. सुरुवात झाली, हळूहळू वेगवेगळे बदल होत गेले आणि त्या वेगवेगळ्या बदलांचा एक कडबोळ तयार होत होत शेवटी पेशी कॅन्सरकडे ढकलली गेली. कारण केवळ संख्या वाढली पेशींची म्हणजे कॅन्सर होतो असं नाही, त्यात काही बदल घडावे लागतात. आता एखाद्याला चामखीळ होईल, चामखीळ म्हणजे फक्त वाढलेल्या पेशी आहेत, पण सोबत 3 बदल त्यामध्ये अपेक्षित असतात. एक तर ती वाढ हे आहेच, त्याशिवाय ती पेशी आपली जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकते, तेव्हाच ती कॅन्सरची पेशी असते. म्हणजे समजा एखादी आतड्याची पेशी आहे, ती लिव्हरमध्ये गेली किंवा आणि कुठे गेली, मेंदूमध्ये गेली, तर त्याला आपण मेटास्टॅसिसचा शब्द वापरतो. आपली जागा सोडून दुसरीकडे जाऊन सुद्धा जगण्याची क्षमता ठेवणं हे त्या पेशीकडे असतं. आणि तिसरं, बहुतेक सगळ्या पेशींचं काय होतं की त्यांनी एकदा जागा सोडली, कुठेतरी गेल्या की त्या पेशी मरणार, कारण त्याला रक्तपुरवठा होत नाही. पण या कॅन्सरच्या पेशीमध्ये हे पण एक बदल झालेला असतो की कुठेही गेली, कशी एकटी जरी बाजूला गेली तरी ती पेशी पुन्हा आपला रक्तपुरवठा करून छानपणे लांबवर जगू शकते. आणि हे सगळे बदल किती प्रमाणात झालेत याप्रमाणे त्या पेशीचा ठरत असल्यामुळे कॅन्सर हा एक आजार नाही. एका गाठीमध्ये सुद्धा कॅन्सरच्या कुठलीही गाठ घ्या, कुठलाही इंद्रियाचं, त्यामध्ये वेगवेगळ्या बदल झालेले असू शकतात. तो एकसंध आजार नाही, म्हणजे एक पेशीचीच तशाच पेशी सगळ्या आहेत असं सांगता येत नाही. म्हणूनच आम्ही म्हटलंय की कॅन्सर हा एक आजार नाही, ते अनेक पेशींमध्ये झालेल्या अनेक बदलांचा कुठेतरी ते एक एकत्रीकरण आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं, म्हणून सांगण्यासाठी आम्ही हा मुद्दाम पहिल्या सुरुवातीलाच पुस्तकाच्या लिहिले की कॅन्सर हा एक आजार नव्हे. डॉक्टर, पुस्तक वाचून तर ज्ञानात खूप भर पडली होतीच, पण आत्ताचं तुमचं हे स्पष्टीकरण आम्हा श्रोत्यांचं कॅन्सर विषयक अज्ञान दूर करून देत आहे असंच मी म्हणेन. डॉक्टर दुर्गा, क्लिनिकल ट्रायल बद्दल एक प्रकरण या पुस्तकात आहे, त्याबद्दल तर मी पूर्णतः अनभिज्ञ होते. हा अतिशय महत्वाचा मुद्दा वाचकांना समजावून सांगाल? क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे असं की आपण जेव्हा एक औषध ह्युमन बिईंग्समध्ये म्हणजे माणसांमध्ये त्याचा वापर करतो. एक आपण लक्षात सगळ्यांनी ठेवायला पाहिजे की कुठलंही औषध मार्केटमध्ये सगळ्या पेशंटसाठी वापरायला येण्याच्या आधी त्याच्यामध्ये खूप ट्रायल्स असतात, खूप स्टडीज झालेले असतात. आधी लॅबॉरेटरीमध्ये, मग ॲनिमल्सवरती, आणि मग शेवटी ते ह्युमन क्लिनिकल ट्रायल्ससुद्धा केले जातात. त्याच्यामध्ये ते ड्रगचं इफेक्ट काय आहे आणि त्याची सेफ्टी काय आहे ते सगळं नीट स्टडी केलं जातं आणि मगच ते औषध मार्केटमध्ये येतं. तर तसं कॅन्सरच्या बाबतीतसुद्धा होतं की कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी हल्ली खूप कंपन्या संशोधन करत आहेत आणि त्यांना ते ड्रग मार्केटमध्ये आणण्यासाठी एक क्लिनिकल ट्रायल करायला लागते. तर ती क्लिनिकल ट्रायल जेव्हा केली जाते तर सर्वसाधारण माणसं जराशी घाबरतात की आमच्यावर एक्सपेरिमेंट होणार आहे का. तसं नसतं. एक म्हणजे ते फक्त नीट डिटेलमध्ये आपण एक दाखला तयार करायला लागतो, ज्याला प्रोटोकॉल म्हणतात. तो प्रोटोकॉल नंतर तुमच्या कंट्रीच्या रेग्युलेटर्सकडे, म्हणजे आपल्याला इंडियामध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं जे CDSCOचं डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे जाऊन तो दाखला सबमिट करायला लागतो. शिवाय प्रत्येक स्टडी आणि त्या दाखल्याबरोबर एक फॉर्म असतो ज्याला आपण इन्फॉर्म्ड कन्सेंट फॉर्म म्हणतो, ज्याच्यामध्ये पहिल्या भागात सगळ्या त्या स्टडीबद्दल सांगितलं जातं आणि सोप्या भाषेत सांगितलं जातं. ते प्रत्येक भाषेत ट्रान्सलेट केलेलं असतं, इंग्लिशमध्येच असं नसतं. जिथे जिथे ती स्टडी प्लॅन्ड आहे त्या त्या प्रांताचं भाषेत ते ट्रान्सलेट केलेलं असतं आणि सोप्या भाषेत की पेशंटना ते समजू शकेल. सो ते सगळं डिस्कशन त्या पेशंटबरोबर झालं आणि जर पेशंटनी स्वखुशीने तयारी दाखवली स्टडीमध्ये भाग घ्यायला तर मग तो फॉर्म साईन केला जातो आणि पेशंट स्टडीमध्ये घेतो. शिवाय हा दाखला जो प्रोटोकॉल असतो तो प्रत्येक हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूशनच्या एथिक्स कमिटीला सुद्धा सबमिट केला जातो आणि त्यांचं अप्रुव्हल घ्यायला लागतं की ही स्टडी आपण ह्या इन्स्टिट्यूटमध्ये करू शकतो का. सो हे सगळं झाल्यानंतर जेव्हा त्या स्टडीचं सगळा डेटा
रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे तुमच्या गव्हर्नमेंट बॉडीला जे अप्रूव्ह करतात नवीन ड्रग्स, तिथे सबमिट केलं जातं आणि त्याचं ते वाचन करूनच ते डिसाईड करतात की हे औषध आपल्या कंट्रीमध्ये पेशंटच्या बेनिफिटसाठी आपण मार्केटमध्ये आणू देऊ शकतो का. सो हे सगळं जेव्हा होतं त्याला आपण क्लिनिकल ट्रायल म्हणतो. तसंच कॅन्सरच्या बाबतीत पण पुष्कळ औषधांची शोध चालू आहेत. सो कसं असतं की जेव्हा एका पेशंटला स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणजे जी प्रोवन ट्रीटमेंट आहे की जी माहिती आहे की आपण आता मे बी सर्जरी केली, नंतर किमोथेरपी, नंतर रेडिएशन दिलं, मग परत झाल्यावर परत किमोथेरपी दिली, जे काही ट्रीटमेंट दिली आहे, एक वेळ अशी येऊ शकते की आता ह्यापुढे आपल्याकडे काही औषधं नाही आहेत ट्रीटमेंट म्हणून द्यायला. आणि तशा वेळेला जर क्लिनिकल ट्रायल चालू असेल आणि जर तुमच्या डॉक्टराने तुम्हाला विचारलं की तुम्हाला त्याच्याबद्दल जास्ती माहिती आम्ही देऊ का, तुम्हाला इंटरेस्ट असू शकेल का, तर त्याच्याबद्दल नीट ऐकून घ्या, नीट विचार करा, पूर्ण ते दाखला वाचा आणि जर तुम्हाला पटलं तर त्या क्लिनिकल ट्रायलमध्ये भाग घ्या. पण एक्सपेरिमेंट करतात म्हणून घाबरून जाऊ नये असं माझं म्हणणं आहे. कारण का तुमच्या आधी जे काही औषधं तुम्ही आज मार्केटमध्ये वापरता आहात, डायबिटीसची, हायपरटेन्शनची, कुठल्याही आजाराची जी औषधं वापरता तुम्ही आज, तर कुठल्या ना कुठल्या पेशंट्सनी जगभर त्याच्यामध्ये त्या स्टडीमध्ये भाग घेतला आणि म्हणून ते औषध आज तुम्हाला मार्केटमध्ये आलेलं दिसतंय. दुसऱ्या प्रकारची स्टडी जी होते कॅन्सर पेशंट्समध्ये की कधी कधी डॉक्टरांना असं वाटतं की आपण ही जी शस्त्रक्रिया करतो ती जरा थोडीशी, जी आपण स्टँडर्ड म्हणतो की सगळीकडे हीच शस्त्रक्रिया अशीच होत असते, पण त्याला आपण थोडासा बदल केला तर पेशंटची रिकव्हरी लवकर होते का, ॲनेस्थेसिया कमी लागतो का, साईड इफेक्ट्स कमी असू शकतात का. सो ते पण ते स्टडी करायला कधी स्टडी करतात. किंवा कधी कधी इंडियन सेटिंगमध्ये डॉक्टर्सना असं लक्षात येतं की काही पेशंट्स सांगतात त्यांना की आम्ही ना हे औषध तुम्ही 2 वेळा घ्यायला सांगितलं आठवड्यातून, पण ते आम्हाला परवडलं नाही म्हणून आम्ही एकदाच घेतलं, किंवा तुम्ही आम्हाला हा डोस सांगितलात आणि आम्ही अर्धा डोसच घेतला. आणि आपण बघतो, डॉक्टर्स बघतात की अरे पेशंटचा रिस्पॉन्स तर तेवढाच आहे आणि साईड इफेक्ट्स पण कमी आहे. मग त्यांच्या डोक्यात विचार येतो की आपण अशी एखादी स्टडी करूया का की आपल्या पेशंटमध्ये हेच औषध कमी प्रमाणात देऊन, किंवा तर त्याचं इफेक्ट सेमच असेल पण साईड इफेक्ट्स कमी असतील, कॉस्ट पण कमी असेल, तर आपण हे सगळं जर प्रूव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी पण क्लिनिकल ट्रायल करायला लागतात. सो बरेच हॉस्पिटल्स अशा पण स्टडीज करतात. आणि बेसिकली आयडिया अशी असते की आपल्याला एव्हिडन्स मिळालं पाहिजे. सो एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणजे तुम्ही जे काही करताय त्याचं एव्हिडन्स पाहिजे की खरंच ह्याचा फायदा होऊ शकतो पेशंट्सना. एफिकसी चांगली असू शकते किंवा एफिकसी सेम असू शकते पण साईड इफेक्ट्स कमी असू शकतात. तर ह्या सगळ्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये मला असं वाटतं की आपण विचार करावा, नीट समजून घ्यावं आणि जर पटलं तर स्वखुशीने ह्याच्यावर भाग घ्यावा. कारण का क्लिनिकल ट्रायल्स केल्या तरच आपल्याला औषधं नवीन नवीन मार्केटमध्ये ट्रीटमेंटसाठी मिळू शकतील. खूप विस्तृतपणे तुम्ही हा मुद्दा आम्हाला पटवून दिलात डॉक्टर दुर्गा. मंडळी, शंकांचं निरसन करणारं हे पुस्तक मला तर खूप आवडलंय. पुस्तकावर अभिप्राय द्यायला आज सतीश जोशी आपल्यासोबत आहेत. सतीश जोशी यांनी 38 वर्ष कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी या क्षेत्रात पटनी कॉम्प्युटर सिस्टीमचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आणि इगेट कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या ते वेल्थ मॅनेजमेंट या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी सल्लागार म्हणून आपली सेवा देत आहेत. नमस्कार. एखाद्या गहन शास्त्रीय विषयाचं विवेचन त्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ असणाऱ्या लोकांसाठी करणे आणि असं करताना त्या शास्त्रीय विषयाच्या मूळ गाभ्याचं कुठेही ओव्हर सिम्प्लिफिकेशन होऊ न देणे ही एक तारेवरची कसरत आहे. आणि डोकं फिरलेल्या पेशी या पुस्तकात डॉक्टर सतीश नाईक आणि डॉक्टर दुर्गा गाडगीळ यांनी ही कसरत फार समर्थपणे केली आहे असं ते पुस्तक वाचताना मला वाटलं. हे पुस्तक मला अतिशय आवडलं. त्याची अजून 2 कारणं आहेत. पहिली म्हणजे कॅन्सरचं रोगनिदान झालं की जणू आपल्याला फाशीची शिक्षाच झाली अशी एकूण समजूत सर्वसामान्यपणे असलेली आपल्याला दिसते.
इतर रोगांबद्दल आपल्याला अशी भावना किंवा अशी हृदयात धडकी कधी भरत नाही. उदाहरणार्थ मधुमेह किंवा आर्थरायटिस सारखे रोगही एकदा झाल्यानंतर कधीच बरे होत नाही. पण जरी मधुमेह झाला तरीसुद्धा आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो अशी खात्री मात्र लोकांची असते. कॅन्सरच्या बाबतीत अशी समजूत असलेली आपल्याला दिसत नाही. या पुस्तकात मात्र जो आशेचा किरण लेखकांनी दाखवला आहे की समजा आपल्याला कॅन्सर झाला तरीसुद्धा योग्य प्रकारे उपचार झाले असतील किंवा करू शकलो तर आपण एक चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकू. हा जो आशादायी विचार त्याच्यात मांडला गेलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. तिसरं कारण हे पुस्तक मला फार आवडलं. याचं कारण त्या पुस्तकासाठी त्यांनी जे परिशिष्ट शेवटी दिलेलं आहे पुस्तकाच्या, ज्याच्यामध्ये कॅन्सरवर उपचार करणारी संस्था किंवा कॅन्सरग्रस्त रोग्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करणाऱ्या संस्था यांची माहिती पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहे. ती फारच महत्त्वाची आहे. कारण अशा प्रकारच्या शास्त्रीय पुस्तकात चांगल्या प्रकारचं विवेचन, उत्तम माहिती दिलेली आपल्याला बऱ्याच वेळा आढळते. परंतु त्या पुस्तकात वर्णन केलेल्या परिस्थितीतून जर आपण जात असलो तर त्यासाठी उपाय करण्यासाठी कुठे मदत मिळेल किंवा कुठे जाता येईल याची माहिती मात्र सहसा त्याच्यात दिलेली आपल्याला आढळत नाही. या कारणासाठी हे परिशिष्ट या पुस्तकाचं फार महत्त्वाचं आहे आणि ते मला पुस्तक वाचताना फार जाणवलं की हे त्यामुळे अतिशय उपयुक्त पुस्तक झालं. कॅन्सर म्हणजे डोकं फिरलेल्या पेशी या पुस्तकावर इतकी समर्पक प्रतिक्रिया दिल्याबद्दल सतीशजी आपले मनपूर्वक आभार. मंडळी, या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातील आपल्या भाषणात KEM हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. ऐकूया त्यांच्या भाषणाचा थोडा अंश. पूर्वीच्या काळी डॉक्टर सांगत असे आणि सगळेजण ऐकत असे. आज तसं राहिलेलं नाही. आज व्हॉट इज कॉल्ड ॲज अ शेअर्ड डिसिजन मेकिंग, म्हणजे रुग्णाचे नातेवाईक, रुग्ण स्वतः आणि डॉक्टर यांनी मिळून एक निर्णय घेतला पाहिजे. आणि तोच म्हणजे फॉर एक्झाम्पल कोलॉस्टॉमी करायची की नाही करायची किंवा एखाद्या प्रकारची ही ट्रीटमेंट घ्यायची की नाही घ्यायची हे वैयक्तिक निर्णय असतात. डॉक्टर फक्त तुम्हाला सांगू शकतो. मग अशा वेळी डॉक्टर बरोबर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी त्या कुटुंबाची एक क्षमता असली पाहिजे आणि ते समजण्याचं काम ह्या पुस्तकाने केलं. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा चाललाय ट्रीटमेंटसाठी, पण बऱ्याच वेळा त्याच्यातून न समजता करतो ते. पण एखाद्या वेळी हे शेअर डिसिजन मेकिंग आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असणं आवश्यक आहे. असं पाहिलं तर अजूनही तसं पाहिलं तर कॅन्सर आपण आपल्याला म्हणतो खूप पुढे गेलं आहे. अर्थात काही काही आजार जसं तुम्ही म्हणलात पानावली सरांचे जे आजार होते ल्युकेमिया वगैरे, एक काळ असा होता की ल्युकेमिया म्हणलं की आपण म्हणायचो 90% पेशंट्स हे एक पुढचे 6 महिन्यात बघणार नाही. पण आज ते कम्प्लीट बदललंय. आज 90% पेशंट 6 महिन्यांनी तर नक्कीच जगणार, फक्त 5-10% तुम्ही जाणार. म्हणजे बऱ्याच वेळा एखादा अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा सिव्हिअर अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा परफोरेशन असेल त्याची मॉर्टॅलिटी जास्त आहे, पण ल्युकेमिया, क्रॉनिक ल्युकेमियाची ऍडमिट कमी. म्हणजे खरंच हा जो बदल गेल्या 20-30 वर्षांमध्ये झाला आहे आणि हा आम्ही आमच्या आयुष्यात पाहिलेला बदल आहे. हे जर लोकांना समजलं की पूर्वी माझा पेशंट 20 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी जो ल्युकेमियाने गेला होता आणि आज तो जाणार नाहीये जर योग्य ठिकाणी त्याला ट्रीटमेंट मिळाली तर, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. म्हणजे आपण कॅन्सरला योग्य पद्धतीने सामोरं जाऊ शकू. कारण कॅन्सर हे अल्टिमेटली लोक आता वय वाढली, प्रत्येकाच्या मनामध्ये तो प्रश्न असतो की मला कॅन्सर होईल का नाही होणार, माझा मृत्यू कसा होईल, हे प्रश्न आपल्या मनामध्ये कुठेतरी लपलेले असतातच. फार सुखी लोक असतात जे सोफावर 10 मिनिटांमध्ये हार्ट अटॅकनी मरतात, त्यांना काही त्रास नसतो. पण बाकीच्या सगळ्यांना ह्या सगळ्या आजारातून जावंच लागेल. मग ते जात असताना माझ्या मनाची तयारी, मला असलेली जाणीव आणि त्या अनुषंगाने मी घेणारा योग्य तो निर्णय जो मला कमी त्रासदायक परंतु जास्त फायद्याचा कसा राहील याची आपल्याला गरज आहे. आणि अशा गरजेची पुस्तकं येणं फार आवश्यक. मला वाटतं हा खरा या पुस्तकाचा खरा लोक आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे ग्रंथालय हे केवळ काम करत नाहीत, ते विचारपूर्वक काम करतात आणि त्या अनुषंगानेच त्यांनी
हे पुस्तक छापलं आहे आणि त्याचं त्याबद्दल पुन्हा एकदा कौतुक. मला वाटतं खूप पुस्तक वाचून मला हे पुस्तक इतकं फास्ट मी वाचलं, कारण काही खाली ठेवता आलं नाही मला, इतकं सुंदर लिहिलंय. डॉक्टर, शेवटचा प्रश्न पुन्हा तुम्हा दोघांना विचारते. तुम्ही हे पुस्तक का लिहिलं आणि या पुस्तकाचं नेमकं वैशिष्ट्य काय सांगाल? कॅन्सर म्हटलं की सर्वसाधारण माणसं घाबरून जातात. त्यांना कळत नाही की हे कॅन्सर म्हणजे नेमकं काय झालंय, कशामुळे झालंय. तर हे जर आम्ही सोप्या भाषेत समजावून सांगू शकलो तर मग हे आम्ही पुस्तक लिहिण्यात सार्थक झालो असं वाटू दे. आणि ऑल्सो पेशंट्सना असं कळू दे की कॅन्सर झाला म्हणजे काही असं एकदम घाबरून जाण्यासारखं नाही आहे. लवकर त्याचं निदान झालं, त्याचं पूर्णपणे ट्रीटमेंट झाली तर पूर्ण क्युअर होऊन पूर्ण नॉर्मल आयुष्य पेशंट जगू शकतो. म्हणजे आम्ही जी भीती आहे कॅन्सरची पेशंट्सच्या मनात किंवा पेशंटच्या रिलेटिव्सच्या मनात, ती घालवायचा प्रयत्न केला आहे हे पुस्तक लिहिण्यामागे. दुसरं म्हणजे की आम्हाला असं वाटलं की जर हे पुस्तक वाचून काही जणांच्या सवयी सुटल्या, की त्यांनी तंबाखू सेवन सोडलं किंवा अल्कोहोल सोडलं किंवा त्यांची लाईफस्टाईल थोडीशी बदलली आणि काही अशा ज्या पद्धती आहेत किंवा हॅबिट्स आहेत ज्या डेव्हलप केल्या, त्यांनी त्यांचं लाईफ जास्ती बेटर होऊ शकतं, तर आम्हाला असं वाटलं की हे पुस्तक लिहिण्यात सक्सेसफुल झालो आहोत म्हणून. आणि शेवटचं म्हणजे की आम्ही एका भागात हे पण लिहिलं आहे की कॅन्सर म्हटलं आणि त्याची ट्रीटमेंट की सगळ्यांना वाटतं खूप महाग ट्रीटमेंट असते, खूप लांब ट्रीटमेंट होते. तर महाग असू शकते, नाही असं नाही, पण प्रत्येक कॅन्सरसाठी आपल्या भारतामध्ये खूप असे NGOs आहेत जे हेल्प करू शकतात, जे मदत करू शकतात, नुसते पैशाने नाही पण इवन सपोर्ट देण्यामध्ये किंवा एका पर्टिक्युलर कॅन्सर झालेल्या लोकांचा सपोर्ट ग्रुप फॉर्म करण्यामध्ये. सो पेशंट्सना आणि रिलेटिव्सना हे माहीत पाहिजे की असे खूप असोसिएशन्स आहेत, NGOs आहेत जे हेल्प करतात कॅन्सर पेशंट्सना, वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू शकतात. आणि ते पण आम्ही या पुस्तकामध्ये कुठेतरी ॲड केलं आहे. सो हे असे आमचे विचार होते, चालू होते आणि म्हणून आम्ही हे पुस्तक लिहिण्याचं धाडस केलंच म्हणायला हरकत नाही. आणि आम्हाला असं वाटतं की जर हे कुठल्याही पेशंट्सना किंवा त्यांच्या रिलेटिव्सना कुठल्याही पद्धतीने मदत झाली तर मग वी हॅव अचीव्ड इन रायटिंग दिस बुक. थँक्यू. पुस्तकाची वैशिष्ट्य थोडंसं जरा अवघडायला होतं, कारण आपल्याच गोष्टीबद्दल, आपण केलेल्या एखाद्या कलाकृतीबद्दल आपण भरभरून बोलावं हे जरा अयोग्य होईल, नाही का. पण जर कोणी विचारलं मला की बाबा हे पुस्तकात तुला का त्याच्यामधल्या काही गोष्टी ठळक, काही वैशिष्ट्य सांगायची आहेत, तर पहिली गोष्ट, आम्ही जो पहिला भाग लिहिलाय त्याच्यामध्ये थोडंसं ना भाषा आमची क्लिष्ट असते, वैद्यकीय भाषा, त्यामुळे ती सोपी व्हावी, लोकांना समजावी असं असेल तर मग ती समजावून सांगण्याची काहीतरी पद्धत असली पाहिजे. म्हणून आमच्या पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये आम्ही एका व्यक्तीशी संवाद साधतोय, दर रविवारी आम्ही त्या व्यक्तीशी बोलतोय असा हे धरला आणि दुर्गा आणि मी मिळून त्याच्यामध्ये तिला समजावतोय, तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगतोय असं दिलेलं आहे. हे जे आहे ते मला असं वाटतं की पुस्तकाचं एक ठळक वेगळेपण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे झालं संबंध कॅन्सरच्या वेगवेगळ्या इंद्रियामध्ये असेल ते सामान्य काय, कॉमन काय हे दाखवणं सांगण्याचा भाग आला. दुसरा भाग जो आहे पुस्तकाचा त्यामध्ये आम्ही वैशिष्ट्यपूर्ण जे वेगवेगळे इंद्रिय असतात त्याच्यामध्ये बदल होणाऱ्या आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या कॉमनली होणाऱ्या कॅन्सरबद्दल बोललेलो आहोत. आणि तिसरा भाग हे माझ्या दृष्टीने वेगळा वाटतो, कारण त्या भागामध्ये आम्ही ज्या एखाद्या व्यक्तीला समजा काही झाला प्रश्न तर त्याने कुठल्या संस्थांचे संपर्क साधावा, त्याला मदतीसाठी कोण कोण आहेत सोबत हे कळावं म्हणून त्या अनेक संस्थांचे पत्ते, नॅशनल कॅन्सर ग्रीड म्हणून आहेत किंवा अनेक अशा सेवाभावी संस्था आहेत की ज्या कॅन्सरसाठी खूप मदत करतात, अशा संस्थांचे पत्ते, त्यांचे फोन नंबर हे दिलेले आहेत. पण एकंदरीत बघायला गेलं तर पुस्तकाचं वैशिष्ट्य जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या भागामध्ये असलेली एक विशिष्ट भाषा शैली, एक विशिष्ट पद्धती जी आम्ही अवलंबलेली आहे ती असेल. दुसऱ्या भागामध्ये वेगवेगळ्या इंद्रियांचे कॅन्सर आणि तिसऱ्या भागामध्ये उपयुक्तता, अशा 3 गोष्टींचं मिळून हे पुस्तक बनलेलं आहे.
डॉक्टर सतीश, ही तुमची विनयशीलता झाली, परंतु कॅन्सर सारख्या गहन विषयावरील पुस्तकाचं संवादी स्वरूप, त्याची सुलभ भाषा, त्यात दिलेली सोपी उदाहरणं हे निश्चितच खूप परिणामकारक आहे. कॅन्सरबद्दल जनजागृती करण्याचा आपला हा प्रयत्न स्तुत्य म्हणावयास हवा. मंडळी, कॅन्सर नेमका आहे तरी काय? धूम्रपान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कॅन्सर का होत नाही? आणि ज्याने कधीच कुठलं व्यसन केलं नाही त्याच्या नशिबी ही बला कशी येते? मलाच का झाला हा रोग? मला झाला म्हणजे माझ्या मुलांनाही तो होईल का? अशा अनेक प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. तेव्हा प्रत्येकाने जरूर वाचावं, संग्रही ठेवावं आणि इतरांना भेट द्यावं. असं हे पुस्तक तुम्हाला त्वरित घरपोच मिळावं असं वाटत असेल तर ग्रंथालीच्या खालील नंबरवर संपर्क करा. तुम्हाला साहित्याच्या पारावरील भाग आवडत असतीलच, तेव्हा हे एपिसोड लाईक करा, साहित्यप्रेमी मित्रांना पाठवा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय लिहिण्यास विसरू नका. आजचा भाग उद्बोधक बनवणाऱ्या डॉक्टर दुर्गाताई गाडगीळ आणि डॉक्टर सतीश नाईक यांचे आभार मानून मी आपली रजा घेते. धन्यवाद.